नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको, पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षण देण्याचा जो कार्यक्रम सुरू केला, त्याकरता भिडे यांनी स्वतःचा वाडा त्या ठिकाणी त्यांना दिला आणि तेथे ती शाळा सुरू झाली. आज देशामध्ये जे स्त्रियांच्या शिक्षणाचा उपक्रम झाला आहे आणि स्त्रिया ज्या बोर्डामध्ये वगैरे येतात किंवा संशोधनापासून वैद्यकीय सेवेपर्यंत त्या प्रमुख आहेत, त्याला कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं शिक्षण. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर असलेला हा भिडेवाडा त्या ठिकाणी आता पूर्णपणे महानगरपालिकेच्या खर्चानं तो उभारण्यात आलेला आहे. त्याचं ॲक्विजिशनही झालंय, पण काम खूप संथ गतीने चाललंय अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. कुठल्या फ्लोअरला कुठल्या गोष्टी पाहिजे, त्यांचा इतिहास कसा मांडला जाईल, त्यांच्या सौंदर्याची माहिती दिली जाईल, त्यांच्या कार्यालयाची माहिती. आता वेगवेगळे ऑडिओ जे आहेत प्रयोग जे आहेत आपण करतो आहोत. तर हे सगळं जे आहे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून परत या पुण्यातील जी मुलं मुलींना या मुलामुलींना त्यांना आणायचं, त्यांना दाखवायचं की हे काय झालेलं आहे, त्याचा इतिहास काय. ज्यांना इतिहास माहिती आहे ते भविष्य घडवू शकतात. इतिहास माहिती असेल तर काय करणार, त्यामुळे त्याची सवय आम्ही देखील काय करणार. आणि मग मुलं मुलं PhD करतील त्याच्यावर, त्यांच्यासाठी जागा द्यायला लावला, काही ग्रंथालय चांगली पुस्तकं वेगवेगळ्या इंग्रजी वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे. हे सगळं जे आहे कसं काय तेवढ्या त्याच्यासाठी काही लोक प्रयत्न करतात. ते तयार केलेलं आहे, त्याच्यावर एक नदी आहे त्यातल्या चांगल्या गोष्टी त्यामुळे काम करतात. परंतु जोपर्यंत ते ठरत नाही तोपर्यंत इलेक्ट्रिक जे आहे ते पाईपलाईन फिरवायचे आहे. पण इलेक्ट्रिक जे आहे त्या काळात असते पाहिजे. आता जे आपण लोक जुन्या काळाला जोडलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि जे आहे पुढे वाड्याचं विस्तारीकरण केलं आपण म्हणतो, पुढे वाड्याचं विस्तारीकरण, तर त्याच्या त्या 200 कोटी रुपये सुद्धा देण्यात आले. आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्या, दादा पण घेतल्या, आम्ही घेतल्या. तर त्याच्यामध्ये खरं सांगायचं काय म्हणावं समाधानकारक गेलं नाही. कारण आपण त्यांना जे आहे दुर्लक्ष झालेलं. कदाचित एखादं मोठं आंदोलन उभं राहावं आणि मग ते कामाला जाती मला वाटतं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील धरण क्षेत्र पाणलोट विभागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे जवळजवळ धरणं ही 90-95% भरलेली आहेत. पण पुढील 1 ते 1.5 महिन्यापर्यंत पुन्हा पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग केला जातो. 25,000 क्युसेक्स पाणी सध्या सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे. मेट्रोच्या कामाची उभारणी त्यामुळे लांबलेली आहे. तेव्हा आपण खडकवासला धरण आणि भिडे पूल डेक्कन येथील ही दृश्य पाहूया.
रोहित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला. मोशी येथील जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या संदर्भामध्ये तेथील जो प्रकल्प आहे आणि जो प्रकल्प जो चालवतो त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा आणि तोही सदोष मनुष्यवधाचा, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. पत्रकारांना उत्तर देताना त्यांनी असंही सांगितलं की कंगना राणावत यांचे विचार हे गटारतुल्य आहेत, त्याकडे दुर्लक्षही केलेच पाहिजे, परंतु त्या बोलत असताना संयम आणि भान सोडून बोलतात, अशी ही टीका रोहित पवार यांनी केली. त्यामुळे असं न करता आम्ही त्यांना तिथं सांगितलंय की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही हे जे पत्र दिलेलं आहे ते त्यांना दिलेलं आहे. या पुढच्या 10 दिवसामध्ये याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजे, कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, प्रक्रिया तिथं सुरू झाली पाहिजे. आणि जर तिथं झाली नाही तर 10-12 दिवसामध्ये आम्ही जेव्हा इथे येऊ तेव्हा आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहणार नाही. गरिबाच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने जर हे प्रशासन कामच करत नसेल तर मग आम्हाला इथं कुलूप या महानगरपालिकेला लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे इथे असणारे स्थानिक आमदार, नेते महेश लांडगे आहेत असं आमचं ठाम मत आहे. आणि त्यांचा इथं कंट्रोल असल्यामुळे इथे असणारे अधिकारी घाबरतात. आणि तो जो कर्मचारी आहे ज्याला निलंबित केलंय पण बरतर्फ करण्याची प्रक्रिया अजून सुरू नाही झाली, तो अधिकारी हा खास आमदाराचा असल्यामुळे या गरीब 9 लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा त्या अधिकाऱ्याला वाचवलं जातंय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांना डेप्युटी इंजिनियरचे पद कदाचित येत्या काळामध्ये द्यायचंय. त्यामुळे काल परवा सिटी इंजिनियर म्हणजे या गरीब परिवारासाठी कुठे नियोजन न करता 3 पद वेगळी तिथे निर्माण केली आहेत. त्यातलं एक पद त्याला द्यायचंय. त्यामुळे आम्ही कदापि हे होऊन देणार नाही. खासदार आहेत कंगना रनौत यांना एवढं सांगायचंय, तुम्ही ज्या पार्टीमध्ये आहात त्या पार्टीचा विचारच चिखलामध्ये आहे. बाहेर शिकणं म्हणजे काय चुकीचं असं नाही. त्यामुळे तुमच्या नेत्यांची मुलं वेस्टर्न कल्चर मध्ये जाऊन तिथे शिकतात, पण गरिबाची पोरं जर रस्त्यावर येत असतील, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, कारण का सरकार त्यांचं ऐकत नाही, सिस्टम त्यांचं ऐकत नाही, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करून जर ते हक्क मागत असतील, त्यांना मात्र तुम्ही जर गटर म्हणत असताल, मुलींना गटर म्हणत असताल, मला तर हे म्हणायचंय की याच्या पुढे चुकून त्यांनी एखादा पिक्चर काढलाच तर त्यांच्या पिक्चरवर बायकॉट केलं गेलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेली आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीने आणि तेथील उपनिरीक्षक आणि आयुक्तांनी एका व्यक्तीला अग्निशस्त्रासह पकडलेलं आहे. त्याच्यात एक जिवंत काडतुसही होतं. याचा अर्थ असा की पुणे शहरामध्ये तुम्ही पिस्तल घेऊन फिरू शकता, ते वैध अवैध हा नंतरचा भाग आहे, परंतु पुणे शहरामध्ये गुन्हेगारांवरती वचक राहण्याकरता पोलिसांनी आता जास्त लक्ष दिलं पाहिजे, अशी नागरिकांमध्येही चर्चा आहे. तेव्हा आपण जाणून घेऊयात भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये सापडलेला हा एक प्रकार. पुढे माझ्या आहे